हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघू शकता आहात, आपण इथे मँगो कस्टर्ड फालुदा बनवलेला आहे. ही जर रेसिपी आपल्याला आवडली तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग याची कृती बघूया. इथे अर्धा वाटी मी घेतलेला आहे साबुदाणा आणि पोहे खायच्या चम्मचने इथे घेतलेले आहे 2 चम्मच चिया सीड्स. या दोन्ही वस्तूला आपण भिजत घालूया अर्ध्या तासासाठी. चला तर मग आत्ता आपण बनवूया. एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे फुल फॅट मिल्क. याला उकळी आणायला ठेवूया. याच्यामध्ये अर्धा वाटी साखर टाकून. मग इथे मी घेतलेलं आहे 2 चम्मच कस्टर्ड पावडर आणि अर्धा वाटी घेतलेलं आहे मिल्क. या दोन्ही वस्तूला छान मिक्स करून बारीक धारेमध्ये छान मस्त याला दुधासोबत शिजवून घेऊया की आपलं कस्टर्ड रेडी आहे. मग हे रेडी झालं की वेलदोड्याची पूड टाकून घेऊया आणि याला गार करायला फ्रीझरमध्ये ठेवूया. मग हे थंड होत आहे तोवर आपण आता साबुदाणा शिजवून घेऊया, कारण आपला साबुदाणा भिजलेला आहे. साबुदाणा गॅसवरती ठेवूया आणि याच्यामध्ये सुद्धा अर्धी वाटी साखर टाकून घेऊया आणि पारदर्शक होईस्तोवर याला शिजवून घेऊया आणि थंड करायला यालासुद्धा फ्रीझरमध्ये ठेवूया. मग मी इथे घेतलेली आहे 1 किलो आंबे. आंब्याला स्वच्छ धुवून घेतले आणि कापून घेतलं. त्याचा सगळा गर काढून मी मिक्सीच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये मिक्सीच्या भांड्यामध्ये टाकल्याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकलेल्या आहेत 3 वाट्या साखर. मीडियम वाटीच्या साहाय्याने आपण साखर कमी जास्त करू शकता. मस्त याचा छान पल्प बनवून घेतल्याच्यानंतर बिना पाणी टाकता एका बाउलमध्ये काढून घेतला आणि आपलं कस्टर्डसुद्धा थंड झालेलं आहे, तर ते सुद्धा याच्यामध्ये टाकून छान मस्त याला फेटून घेऊया. आता फेटत असतानाच याच्यामध्ये आपण टाकूया साबुदाणा. गार झालेला साबुदाणा टाकल्याच्यानंतर यालासुद्धा मिक्स करून घेऊया. आता हे छान असं मिक्स होत आहे तेव्हाच याच्यामध्ये आपण चिया सीडसुद्धा टाकून घेऊया आणि हलक्या हाताने याला छान मस्त फेटून घेऊया. आपण याला बाउलमध्ये ठेवून खाऊ शकता किंवा ग्लासमध्ये. तर मी इथे 4 ग्लास बनवलेले आहेत आणि आपण याला मँगोनी, काजू बदामनी छान मस्त डेकोरेट करू शकता. आईस्क्रीम टाकूनसुद्धा डेकोरेट करू शकता. पण मी घरी बनवलेली ही जेली आहे. मागे आपण व्हिडिओ बघितलाच असेल या जेलीचा. तर ही जेली मी घरी बनवलेली आहे. तर याच्याने मी मस्त छान याला डेकोरेट केलेलं आहे आणि आत्ता आपण याच्यावर मस्त ताव मारूया. चला तर या उन्हाळ्यामध्ये मस्त बादाम मँगो आणूया आणि त्याच्यापासनं मँगो फालुदा बनवूया, कस्टर्ड फालुदा. चला तर मग बाय.